नमस्कार, मी सहयोगिता आणि आपण पाहता चाळीसगाव डांगांची ओळख सुराज्य मराठी. पाहुयात आजची खबरं. केळुंगण येथे अखंड हरिनाम सप्ताह, राम जन्मोत्सव भक्तिभावात, ज्ञानेश्वरी पारायणासह धार्मिक सोहळा, मान्यवरांची उपस्थिती. अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र केळुंगण येथे अखंड हरिनाम सप्ताह, राम जन्मोत्सव आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आले. प्रभू रामचंद्र, माता भवानी तसेच हनुमंतराय आणि पांडुरंग यांच्या कृपेने हा धार्मिक उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. माननीय ॲडव्होकेट मनोहर नानासाहेब देशमुख यांच्या आशीर्वादाने तसेच हरिभक्त परायण वैकुंठवासी जयवंत डगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार डॉक्टर किरण लहामटे, जिल्हा परिषद सदस्या सुनीता भांगरे, कार्यकारी अभियंता किरण देशमुख, ॲडव्होकेट दत्ता निगळे, सरपंच युवराज देशमुख, माजी सरपंच रामचंद्र भांगरे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ॲडव्होकेट मनोहर देशमुख यांच्या हस्ते वृद्धाश्रमात तसेच इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला विविध शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम भक्तिभावात आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शेवटी रखमा देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले. नव्हती, परंतु एवढी एकत्र प्रेमानं राहिली. तशीच कायम आपण एकमेकाशी जिव्हाळ्यानं राहू. कधीच आपल्या भावाबद्दल वित्युष्ट आपल्या मनात नाही येऊ. सगळी कुटुंब व्यवस्था चांगली राहो, एकत्र गुण्यागोविंदानं गाव पण राहो आणि कुटुंब पण राहो, अशी रामाकडे, प्रभू श्रीरामाकडे प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो. जय श्रीराम. सालाबाद प्रमाणे प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या केळुंगण या गावामध्ये सप्ताह कमिटीने सप्ताह आयोजित करून 5 दिवस हा सप्ताह या ठिकाणी बसवला जातो. परमपूज्य कैलासवासी जयवंत महाराज दगळे यांच्या आश्रयाखाली, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट मनोहरराव देशमुख यांच्या पुढाकारातून हा यज्ञ सोहळा साजरा केला जातो. त्यासाठी पंचक्रोशीतील सर्व गावातील लोक मोठ्या भक्तिभावाने या गावात येऊन या रामजन्मोत्सवाचा सण साजरा केला जातो. रामकृष्ण. राम लक्ष्मण मंदिर हे पुरातन असून अतिशय शुभ नक्षीकामाने ते नटलेलं आहे. रामनवमी उत्सव हा 5 दिवसापासून चालू आहे. सर्व भाविक, गावातील समस्त गावकरी, लहान मोठी मंडळी खूप आनंदाने नाचतात. कीर्तन, भजन, एकदम सुंदर असे हे कार्यक्रम आयोजित केले आहेत. सगळ्यांचे आभार मानून मी सर्वांचे आशीर्वाद शब्द मी स्वीकारतो. केला जातो. दरवर्षी 5 दिवसाचा हा उत्सव सोहळा, नामयज्ञ सोहळा साजरा केला. कीर्तन, प्रवचन, हरिपाठ, भजन असे अनेक प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. तर सर्व भाविक मंडळ या ठिकाणी भरपूर संख्येने राहून, भरपूर संख्येने उपस्थिती दाखवून हा कार्यक्रम मोठा आनंदाने आणि भरभराटीने असा कार्यक्रम केला जातो. कैलासवासी जयवंत महाराज दगळे यांच्या मार्गदर्शनाने आजपर्यंत चालत आलेला हा रामनवमी उत्सव सोहळा या ठिकाणी साजरा केला जातो. तर अशी पारंपरिक पद्धतीने आम्हालाही आठवत नाही, अशा पद्धतीनं पारंपरिक पद्धतीने हा रामजन्मोत्सव साजरा या केळुंगण गावामध्ये केला जातो. रामकृष्ण. या ठिकाणी हा रामप्रभू जन्माचा उत्सव मोठ्या आनंदाने या केळुंगण गावामध्ये साजरा होतो. तर
हा वाडवडिलांनी चालू केलेली ही परंपरा मला वाटतं 200 वर्षापूर्वी ही परंपरा आहे आणि ती आजही त्या केळुगण गावाने टिकवून ठेवलेली आहे. आणि त्यानंतर मला वाटतं हे 1.5 दिवसाची ती रामनवमी होत होती, परंतु जयंत पाटील दगडे महाराज आणि आळवडे साहेब यांच्या पुढाकारानं यांच्या प्रयत्नानं ती 1.5 दिवसाची रामनवमी तो उत्सव 5 दिवस केला आणि या 5 दिवसामध्ये आजूबाजूचे भाविक मंडळी या ठिकाणी दर्शनाला येतात. आणि असा हा कार्यक्रम मला वाटतं अकोला तालुक्यामध्ये ह्या केळुगण गावामध्येच होत आहे. आणि आजूबाजूचे मला वाटतं सर्व 40 गाव डांगणातले लोक भाविक या ठिकाणी येतात आणि ह्या प्रभू रामचंद्राचा उत्सवाला एक आनंद म्हणून त्यांचं दर्शन घेतात. असा हा कार्यक्रम ह्या केळुगण गावामध्ये चालू आहे आणि आजही तो मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे. स्वराज्य मराठीकरिता श्याम पवार, राजूर, अहिल्यानगर. आपल्या स्वराज्य मराठीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.